बोल मग गंगूबाई, पुढे काय झालं तर? काय होईन बापा पुढे? साऱ्या नवलाच्या गोष्टी आहेत, जती गेलं तती. म्हणजे काय झालं असं नवलाचं? तसं काही नाही झालं आणि काही बिघडलंही नाही, पण जरा सांग्यासारखं आहे. पण म्हणजे काय गंगूबाईजी? पण असं आहे बाबू, आता दुसऱ्या दिवशी माझ्या पोराला होती सुट्टी. मग तू म्हणे आपण कोणत्या तरी देवस्थानावर जाऊ म्हणून शने माझ्या पोरानं ऑटो केला आणि आम्ही गणपतीला गेलो. अरे बापा, चतुर्थी होती, लोकांना सुट्ट्या होत्या, त्याच्याने एवढी गर्दी होती की मायले लेकरू भारी. आता पहिलेच ते गर्दीचं ठिकाण त्या चतुर्थीचा दिवस. अरे बापा, एवढी गर्दी, त्याच्यानं पोलीस वाहनं पोलीस नाही देत. म्हणून त्या ऑटोवाल्यानं काय केलं, आम्हाला दूर उतरून दिलं. मग आम्ही पायी चाललो. एवढ्या गर्दीत हे मोटरसायकलवाले बुलबुले लेकरं त्याही गर्दीत मिरमिरं करतात. त्याच्यानं काय झालं, एक लहानसं पोट्ट गाडी घेऊन होतं. त्या पोट्ट्याला काही सुचलं नाही. त्यानं काय केलं, मला धसाळा लावला. मी पडली बाप्पा खाली, माटून त्याला घासलं थोडंसं. आता त्याला धाकधपट केला, त्याला सांगितलं की मी तुला पोलीसच्या ताब्यात देतो, असं तसं. ते लढ्या बोंबल्याला लागलं बापा. गेलं बापा सोडून पोरांनी त्याला. जाऊ दे म्हणे, मा काय करता आता, हे लहानचं लेकरू आहे. मग दर्शन केलं की नाही गंगूबाई गणपतीचं? नाही रे बापा, इतक्या दूर गेल्यावर का गणपती बाचं दर्शन नाही घेत काय? अरे त्याच्या दिवशी करती होती बापा, दर्शनाला 2-2.5 घंटे लागले. तो गॅस दुखे रे, तुला काय सांगू, पण मी कोणालाच नाही सांगितलं. मुख्य आपलं दर्शन घेतलं आणि देवाला सांगितलं, बाबा पदे बा हे असं कसं झालं रे, माटून गेले धसाळा मारला लेकरानं. मग सारं झाल्यावर भाई निघालं बरोबर म्हणे की मा टोंग्या दुखतीन तो आला, चाल मग आपण दवाखान्यात टाकू. मग डॉक्टरवर गेले बापा, डॉक्टरनं सोया गोळ्या दिल्या आणि घरी काही औषध दिलं. म्हणे बा याची काळजी घ्या, याला एक कर द्या. असं करून बापा ऑटो करून आमच्या ऑटोजवळ आलो आणि बाबा घरी आलो. पण मी म्हणतो गंगूबाई, हे लोक इथं लहान लेकराच्या हाती काढ्या देणं, त्याला काम सांगणं, हे त्या पुण्यातच नाही तर साऱ्या हिंदुस्थानात आहे. जती नाही तती उली लेकराच्या हाती काढ्यात, त्याचं नाही लायसन ना खायसन, काय जणान गाड्या चालवतात. हे चांगल्या माणसाला धक्के लावणं, पाळणं, ऍक्सिडेंट करणं, हे जास्तीत जास्त लहान लेकराच्याच हाताने होऊन राहिलं. हे सरकारचं काय, सरकार फक्त नियम करते, हे लहान लेकराच्या गाडी हाती दिली तर तुम्हाला दंड होईल, फलाना होईल, बिस्ताना होईल, होत काहीच नाही. हे सरकार इथं मोठं खराब काम करून राहिलं. आता काय सांगा. अरे बापा, कोणाच्याच कोणाच्या गोष्टीकडे ध्यान नाही तर सरकार काय करी. ज्या खात्यात आहे त्या खात्यानं अंमलबजावणी करावं की नाही, ते खातं इथं आपलं फक्त भपकाच मारते, करायचा काहीच कोथम नाही. अशी गोड झाली. या ट्रॉफिकवाल्याचं सांगतो ना, एका गाडीवर 4-4 जण बसतात. ट्रॉफिकवाले त्याला म्हणत नाही, सिंगल म्हणत गेला ना साधा सुद्धा, त्याला शिट्टी मारतील. दादू हेल्मेट नाही, दादू लायसन नाही, सिंगल माणसाला म्हणतात. आणि 4 लेकरं गाडीवर नवरा बायको असले, त्या गाडीवर अशी लंगार दिसते, त्या गाडीवाल्याला कोणी ओळखती नाही, कोणी काही म्हणती नाही. मग साऱ्याचे डोळे बंद असतात का? नाही भाजी, तेले ओळखतात, पण त्याचं कसं आहे, ते शिरी मिरी देऊन मुकट्यानं बसवतात. नाही तर काय त्याला ओळख नाही तर काय तर. पण हे काही बरोबर नाही गड्या. 4-4 आणि 5-5 लेकरं, त्यांना काही हँडल बरोबर राहत नाही आणि ब्रेकही लावता येत नाही. झालं तर नुकसान लय मोठं होते. पुरं घरचं घर लंब होते ना याच्यात. कोणी सांगेन आता काही समजत नाही. त्या खात्याचं काय करतं, पण या लोकांचे लक्ष द्यायला पाहिजे ना की आपण काय चुकीचं करून राहिलो. अरे बाबा, लोकांच्या जर ध्यानात आलं असतं ना तर मग हे बाकीचे कुठानेच नव्हते होत ना. आता थोडे ऍक्सिडेंट होतात काय, त्या पुण्यात तर बाबा चालता बोलता ऍक्सिडेंट होते रे. कोणता घसाडाच लागते, कोणी पळते, कोणी काही होते, काही ना काही चालूच असते एवढ्या मोठ्या गर्दीत. आपल्या तर चालायलाच जीव भितरायचे त्या पुण्याला, तर लोक तर गाड्या चालवतात. काही फरक नाही बाप्पा, सारं जीवन खराब झालं, हातानं वाया चाललं हे. ज्याची त्याच्याजवळ गाड्याची वाहन नाही, 4 चाकी, कायला काही एवढे वाहन होते का रे पुण्यात? पुण्यात नाही कुठेचही, पण त्या पुण्यात तर एवढं झालं बापा, त्याची रस्ते वस्त्यान. आणि काही दिवसाच्या अगोदर गेली तिथे एवढं काही नव्हतं, आता वैकू येत नाही रे, सारं बदललं. आता कसं आहे गंगूबाई, ज्या त्या कंपन्या त्या पुण्याला येऊन राहिल्या, मग पुण्याला आल्या तर त्याच्या संग मजुरी लागते आणि सारंच लागते, वाहनही लागतात, माल आणणारे नेणारे वाहतूक करणारे. त्यांना कसं होते, त्यानं ते ट्रॉफिक आपोआपच वाढते ना. पण ते हे सगळं याचा परिणाम सगळं लोक जीवनावर होते. मग लोकांना त्रास हो की ना हो, त्याला काही घेणं देणं नाही त्याचं, ते आपापलं चालूच ठेवतात. हो बापा, हे सारं बरोबर आहे, पण त्याला इलाजच नाही ना. आता जीवनच तसं झालं आपलं. कावाजी, आताही टोंग्या दुखते का म्हणतो आला? हो बापा, तो दुखते. आता कधी कधी उसळते असतो, थोडासा पाय इकडे तिकडे पडला की. आता म्हातारपण आहे, आता तो त्रास काही कमी नाही होणार, रो दुखणारच आहे.
डॉक्टरने सांगत मला असे. पण त्याला काय गेला तर आता शेकसाक करतो बापा. काय मनगडे आजी तुले पुन्हा काही लाठी नाही लागलं बा. काही ना काही झालंच तुले. अबे लाठी बिटीची काही गोट नाही. मी काय पहिल्याने गेली काय पुण्याले, लय खेप गेली. पण असं नाही झालं. या बारीनं मीरा मला बेजार केलं. पुण्यात आल्यापासून मीरा आत्मशी झाली तर माय मन होतं बरं. या बारीनं मला जावं ना वाटे. पण लेकर आग्रह करत आजी येणं. पण आली तर पाय बापा काय काय झालं. जाऊ दे गंगूबाईचे नशिबात आहे ते होतेच. ते काय आता इलाज नाही त्याला. जाऊ दे बापा, जे व्हायचं ते झालं. तर ते मला काय दोष नाही ना कोणाचा दोष नाही. पण लेका हागून मला लय बेदम केलं. लय बेदम झाली रे मी. आता मी याच्यापुढे कोणाचा पाहुणचारच खाणार नाही. काऊन की मला काही पचत नाही बापा ते. नाही बा आजी असं नको करू. एखाद्या डाव होते ते कसं काही होईन काय. सगळ्या वानाच्या मला नको सल्ला देऊ तू. मला समजते, चुपचाप बस तू. राम राम मंडळी. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या भागात.